welcome to my channel. My name is Liya. So today I am making paratha, hallu paratha. So आता आपण घेऊया, पहिला मी बॉईल पोटॅटोज घेतल्या, पहिला मॅश करून घेऊया आपण याला. तर गाइस आता मी पोटॅटो मॅश करून घेतलेले आहे आणि आता मी इथे चपातीचा पीठ डो करून घेतलेला आहे आणि मी इन्ग्रेडियंट्स दाखवते. फर्स्ट घेतला मी अमूल बटर आणि त्याच्यानंतर मी घेतला सॉल्ट, ग्रीन चिली, करिएंडर, टर्मरिक आणि चिली पावडर. सो आता आपण ह्याच्यामध्ये आता मिक्स करूया. सो गाईज आता मी सर्व टाकते ह्याच्यामध्ये. मग मी एकसाथ टाकते कारण की फ्लेवर मग सेम येईल आणि खूप छान पण येईल. आता आपण याला मिक्स करूया. पूर्ण आपण खालनं वरून घेऊया आणि पूर्ण मिक्स करते मी. सो गाईज आता मी पूर्ण पोटॅटो आहे त्याचा मिक्सचर पूर्ण करून घेतलेला आहे आणि आपण ह्याचा आता स्मॉल गोल्स म्हणजे आपण त्याच्यामध्ये थोडेसे असे स्मॉल लिट्टी करूया. सो गाईज याच्यामध्ये डो करून घेण्यानंतर ह्याला थोडंसं मी असं टोकरी म्हणजे बाऊलसारखं केलं आणि थोडीशी अशी स्टफिंग टाकलेली आहे याच्यामध्ये. आता याला आपण आतमध्ये करून पूर्ण बंद करूया. आता मी पूर्ण ह्याला बंद केलं आहे आणि ह्याच्यावरती मी थोडंसं सुकं पीठ लावलेलं आहे. आता आपण याला पूर्ण आता सर्कल करून असं रोल करूया. सो गाईज आता मी पूर्ण याला केलं आहे आता बेलन म्हणजे पूर्ण आता सर्कल बनवलेलं आहे. सो आता आपण ह्याला टाकूया तव्यावर. आता मी पॅन हॉट केलेला आहे आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलं आणि आता आपण टाकूया आपला पराठा. सो गाईज आता खालनं थोडंसं हीट झालेलं आहे. आता आपण करू याला थोडंसं पलटी. तर गाईज आता मी पलटी करून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी गॅस स्लो करते आणि आता मी याच्यावरती थोडंसं टाकलेलं आहे बटर आणि खालनं आता थोडंसं हीट करून दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही स्टफिंग किती चांगली वाटेल, असं वाटेल की कधी खावा. सो आता मी तुम्हाला झाल्यावर दाखवते. आता मी पराठा इकडे काढून घेतलेला आहे. आता आपण करू याची डिश रेडी. गाईज आता मी सेकंड पण बनवले आहे. तुम्ही बघू शकता किती फुगलेला आहे हा आणि हा आपला फर्स्ट वन आहे. सो आपण पटकन याची डिश बनवू. किती टेम्पटिंग वाटतं बघू शकता तुम्ही. रेडी झालेला आहे. तुम्ही दही बरोबर पण घेऊ शकता. शेजवान केचप तुम्हाला जो आवडतो तो. दही बरोबर थोडंसं टेस्ट वेगळी येते म्हणून आम्ही दही घेतलं आहे. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? अजून रेसिपी पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मग आणि त्या बेल आयकनला क्लिक करायचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. बाय बाय अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.